विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या ठिकाणी बोर्ड क्वेश्चन पेपर मार्च 2022 चा पाहणार आहोत। सायन्स पार्ट 2 चा बोर्डाचा पॅटर्न कसा असतो याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल। आणि हे केल्यानंतर आपण ज्यावेळेस मार्च 20 ते 24 मधले सोडूया, त्याच्यामध्ये जवळपास 40 पैकी 20 ते 24 मार्काचे प्रश्न पडू शकतात। आता हा जो पेपर लिहिलेला आहे माझी विद्यार्थिनी श्रीवी श्रीमंगली यांनी लिहिलेला पेपर आहे 10वीच्या विद्यार्थिनीने। आणि या ठिकाणी आपण काय करूया, फक्त आन्सर आपण या ठिकाणी क्वेश्चनचे आपण सॉल्व्ह करूया बेटा। राईट द करेक्ट आन्सर पहिला आहे बोन्स कंटेन डॅश डॅश अमिनो ऍसिड। जर तुम्हाला चॅप्टर जर आठवत असेल तर त्या चॅप्टरमध्ये एक टेबल आहे बघा। त्या टेबलमध्ये बोन्स मध्ये काय असतात, ऑसिन नावाचे अमिनो ऍसिड त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात। जायंट स्क्विरल इज एन एक्झाम्पल ऑफ थ्रेटन्ड स्पेसिस। कोणती बेटा? इनडिटर्मिनेट थ्रेटन्ड स्पेसिस हे काय आहे, जायंट स्क्विरल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते, जे की वेस्टर्न घाटामध्ये आपल्याला पाहायला मिळते। ह्युमन बीइंग बिलॉंग टू डॅश डॅश क्लास। ह्युमन बीइंग्स काय असतात, त्याच्यामध्ये मॅमरी ग्लँड प्रेझेंट असतात। मॅमरी ग्लँड प्रेझेंट असतात म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, त्या ठिकाणी मॅमलेमध्ये येतात। पण लक्षात घ्या की रेप्टाइल्स वगैरे जे असतात त्याच्यामध्ये सुद्धा मॅमरी ग्लँड प्रेझेंट असतात, पण ते अंडे देतात पण आपण देत नाही। ठीक आहे। मग ओल्कॅनो इज अ डॅश डॅश डिझास्टर। ओल्कॅनो काय आहे, तर ओल्कॅनो एक जिओलॉजिकल डिझास्टर आपल्याला पाहायला मिळतो। डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये एक टेबल आहे बघा, त्या ठिकाणी मॅनमेड, नॅचरल, त्याच्यामध्ये फिजिकल, जिओ फिजिकल वेगवेगळे आहेत बघा। मग त्याच्यामधला हा ओल्कॅनो जो आहे तो जिओ फिजिकल डिझास्टर आपल्याला सांगता येतो। आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन। आता क्वेश्चन नंबर 1 मधला बी असा क्वेश्चन असतो आणि हा 5 मार्काला तुम्हाला विचारला जातो। फाइंड द ओड आउट अर्थक्वेक, फ्लडिंग, सुनामी, वार। आता अर्थक्वेक असेल, फ्लडिंग असेल, सुनामी असेल, हे सर्व नॅचरल डिझास्टर आहे, पण वार हा कसा आहे, वार इज अ मॅनमेड डिझास्टर आपल्याला माहिती आहे। ठीक आहे। आता बघा स्टेट ट्रू ऑर फॉल्स। आता त्याच्यामधला दुसरा, ऑक्सिडेशन ऑफ प्रोटीन इज कॅरीड आउट इन ॲरोबिक रेस्पिरेशन। काय म्हटलंय की जे प्रोटीन आहे त्याचं ऑक्सिडेशन हे काय केलं जातं, ॲरोबिक रेस्पिरेशनच्या माध्यमाने कॅरी आउट केलं जातं। तर काय रॉंग आहे, दॅट इज कशाच्या माध्यमाने केलं जातं, अनॲरोबिकच्या माध्यमाने केलं जातं। कंप्लीट द कोरिलेशन। वेस्टर्न घाटमध्ये काय असतात, एशियाटिक लायन असतात, आणि सुंदरबन जे काही सँच्युरी आहे जे की वेस्ट बेंगॉलकडे आपल्याला पाहायला मिळते, तिथे काय मिळतात, बेंगॉल टायगर आपल्याला पाहायला मिळतो। ठीक आहे। पुढे बघा, विच टाइप ऑफ फ्युल इज युज्ड इन द थर्मल पॉवर प्लांट। थर्मल पॉवर प्लांट मध्ये कोणता फ्युल वापरतात, येस ऍब्सोल्युटली कोळसा त्या ठिकाणी वापरला जातो, कोल वापरला जातो। आयडेंटिफाय द पिक्चर अँड नेम इट। तुम्हाला एक चित्र दिलेलं आहे, त्याच्यामध्ये ते म्हातारे माणसं वगैरे हसतात बघा। मग तो काय आहे, तर गार्डन मध्ये वगैरे सारे जमा होतात आणि त्या ठिकाणी हसतात। हे काय असतं, दॅट इज लाफ्टर क्लब। हे पूर्ण जे आहे लाफ्टर क्लब आहे। गिव्ह सायंटिफिक रिझन एनी टू। सेल डिव्हिजन इज वन ऑफ द इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ सेल्स अँड ऑर्गॅनिझम। हा सायंटिफिक रिझन म्हणजे क्वेश्चन 2 मधला पहिला क्वेश्चन असा असतो आणि हा किती मार्काला आहे, एकूण 4 मार्काला आहे। कोणती 2 लिहा। मग पहिला क्वेश्चन काय आहे, सेल डिव्हिजन इज वन ऑफ द इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ सेल अँड ऑर्गॅनिझम। पेशी विभाजन म्हणजे सेल डिव्हिजन, म्हणजे 1 पासून 2, 2 पासून 4, 4 पासून 8 जे असं मल्टिप्लाय होत असतात, डिव्हिजन होत असतात, त्याला सेल डिव्हिजन म्हणतात। ही जी आहे सेल आणि ऑर्गॅनिझमची प्रॉपर्टी महत्वाची आहे। का, जर समजा स्पेशीचं विभाजन जर झालं नाही तर त्याची ग्रोथ होणार आहे का, नाही। ग्रोथ नाही जर होणार तर त्याचं त्या ठिकाणी डेव्हलपमेंट होईल का, नाही। किंवा न्यू त्या ठिकाणी स्पेसेस तयार होऊ शकतात का, नाही। म्हणून याच्यामध्ये कोण महत्वाचं आहे, सेल डिव्हिजन इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम। पहा, सेल डिव्हिजन इज व्हेरी एसेन्शियल फॉर ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम। सेल डिव्हिजन हे सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम साठी एसेन्शियल आहे, खूप महत्वाचं आहे। द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट इज पॉसिबल ओनली ड्यू टू सेल डिव्हिजन। आता जे सांगितलं की मानवाची जी काही ग्रोथ आहे किंवा सजीवाची, प्लांट असेल, अॅनिमल्स असेल, त्यांची ग्रोथ जी आहे, त्यांची जी डेव्हलपमेंट आहे ही फक्त सेल डिव्हिजन मुळेच पॉसिबल आहे। जो इमॅशिएटेड बॉडी पार्ट आहे कॅन बी रिस्टोर्ड ओनली थ्रू द सेल डिव्हिजन विच ऍड्स न्यू सेल। इमॅशिएटेड म्हणजे काय रे, जो एखादी बॉडी पार्ट आपल्या शरीरापासून निघून जातो किंवा तुटतो, तुटल्यानंतर जर तो नवीन बॉडी पार्ट येत असेल तर त्याला इमॅशिएटेड बॉडी पार्ट म्हणतात। फक्त तुटलंच का, नाही, तुम्ही पडल्यानंतर तुम्हाला मार लागतं, मार लागल्यानंतर तुमचे काय होतात, अंगाची स्किन निघून जाते, गेल्यानंतर काही काळानंतर तिथं स्किन दुसरी येते, किंवा हाड मोडला, हाड फ्रॅक्चर झाला, परत त्या ठिकाणी काही काळानंतर तुमचे हाड एकमेकाला जॉईंट होतात, ह्यालाच काय म्हटलं जातं, इमॅशिएटेड बॉडी पार्ट। किंवा पाल आहे, पालीची शेपूट काय होते की इमर्जन्सी कंडिशन मध्ये भीती वाटल्यानंतर पाल काय करते, डेंजरस कंडिशन मध्ये
शेपूट तोडून घेते स्वतःची. मग काही काळानंतर त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली काय तिला शेपूट येते. हा काय झाला त्याचा इमॅशिएटेड बॉडी पार्ट झाला. मग ह्या ठिकाणी काय आहे जी इमॅशिएटेड बॉडी आहे त्याला काय करता येतं आपल्याला रिस्टोर्ड करता येतं ओनली थ्रू द सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजनच्या माध्यमाने घडतं विच ऍड्स न्यू सेल म्हणजेच नवीन सेल तयार होतात. ऑफस्प्रिंग्स इज प्रोड्युस्ड ओनली थ्रू द सेल डिव्हिजन दॅट टेक प्लेस इन द पॅरेंट्स. आता ऑफस्प्रिंग्स म्हणजे काय नवीन बाळ न्यू जनरेशन ऑफस्प्रिंग्स त्याला म्हटलं जातं. हे जे प्रोड्यूस होतात हे सेल डिव्हिजनमुळेच प्रोड्यूस होतात जे की पॅरेंट्स मध्ये टेक प्लेस होतात. इन असेक्सुअल रिप्रोडक्शन मायटॉसिस हेल्प्स टू गिव्ह राईज टू न्यू जनरेशन. आता दोन प्रकारचे रिप्रोडक्शन असतात. एक असतो सेक्सुअल रिप्रोडक्शन आणि दुसरा असतो असेक्सुअल रिप्रोडक्शन. सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये कोण असतात जर्म सेल प्रेझेंट असतात आणि त्याच्यामध्ये काय घडतं जरा क्लिक करा मिओसिस घडतं. आणि असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये काय घडतं मायटॉसिस हे घडत असतं. आणि असेक्सुअल रिप्रोडक्शन मायटॉसिस हेल्प्स टू गिव्ह राईज टू न्यू जनरेशन. याच्यामध्ये काय होतात मायटॉसिस मुळे नवीन जनरेशन तयार होते असेक्सुअल मध्ये. आणि सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये खूप महत्वाचं आहे मिओसिस मुळे काय होतात की त्या ठिकाणी हेप्लॉइड गॅमेट्स तयार होतात त्यांचं युनियन होतं. युनियन झाल्यावर झायगोट होतो. झायगोट झाल्यापासून पुढे काय होतो ऑफस्प्रिंग्स त्या ठिकाणी तयार होत असतात. In sexual reproduction, meiosis helps to form haploid gametes. आता पुढे बघा all such functions show that cell division is one of the important properties of cells and organism. हे जे काही वरचे फंक्शन्स आपण पाहिलं सेक्सुअल मध्ये असेक्सुअल मध्ये इमॅशिएटेड बॉडी पार्ट मध्ये हे सर्व जे काही आहेत हे सेल डिव्हिजनची इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज आपल्याला त्या ठिकाणी दाखवत असतात. म्हणून त्या ठिकाणी सेल डिव्हिजन जी आहे ही इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे कुणाची सेल्स आणि ऑर्गॅनिझमची. दुसरा एक रिझन पहा कॉकरोच बिलॉंग टू फायलम आर्थ्रोपोडा. कॉकरोच जे असतात ते आर्थ्रोपोडाला त्या ठिकाणी बिलॉंग करतात. आपल्याला माहिती आहे सर्वात लार्जेस्ट जो क्लास आहे तो कोण आहे आर्थ्रोपोडा आहे. म्हणजे कुठे असतात डिपेस्ट ओशन टू द हायेस्ट माउंटेन पर्यंत आपल्याला पुस्तकात सांगितलं तिथपर्यंत आपल्याला कुठे पाहायला मिळतात किडे वगैरे जे असतात ना दॅट इज आर्थ्रोपोडा. मग ह्याच्यामध्ये आर्थ्रोपोडा हॅज ह्याच्यामध्ये कॉकरोच सुद्धा कशामध्ये येतो आर्थ्रोपोडा. कॉकरोच मध्ये काय असतात की जॉईंट अपेंडेजेस असतात. बघा ते पुढच्या साईडला जे असतात त्याचे मिशा म्हणून आपण त्याला दोन असतात. त्याचे पाये दोन असतात. मागच्या साईडला दोन असतात. दोन सर्व जे पंख दोन असतात पेअर मध्ये असतात. आणि यालाच काय म्हटलं जातं पेअर्ड अपेंडेजेस असं म्हटलं जातं. हॅज जॉईंट पेअर्ड अपेंडेजेस. आणि बाहेरच्या साईडला कसं असतात म्हटलं पंख असतात आणि त्या ठिकाणी काय असतो असं लेग्स असतात. मग त्याला काय म्हणतात कायटनस एक्झोस्केलेटन. त्याला काय म्हणायचं कायटनस. कायटनस का वापरलेला आहे कारण हा जो बनलेला असतो कॅल्शियमने बनलेला असतो म्हणून त्या ठिकाणी कायटनस म्हटलं जातं. आणि खेकड्याचं पण त्याच्यामध्ये पण हा कायटनस एक्झोस्केलेटन प्रेझेंट असतो. द बॉडी इज अ ट्रिप्लोब्लास्टिक. बॉडी कशी असते ट्रिप्लोब्लास्टिक. ट्रिप्लोब्लास्टिक असते बॉडी. कशी असते बेटा ट्रिप्लोब्लास्टिक. ठीक आहे. नंतर बायलॅटरली सिमेट्रिकल. बायलॅटरली सिमेट्रिकल असतात. व्हॉट इज बायलॅटरली सिमेट्रिकल मीन्स इफ वी कट that cockroach it will cut into the two half sections किंवा two half equal halves. त्याला म्हणतो बायलॅटरली सिमेट्रिकल. आणि कशा असतात सेगमेंटेड. त्याच्या शरीरावर कशा असतात आडव्या आडव्या रेषा असतात त्याला सेगमेंटेड असं म्हटलं जातं. आता याच्यामध्ये ट्रिप्लोब्लास्टिक मध्ये काय एंडोडर्म एक्टोडर्म मिझोडर्म. एंडो सर्वात बाहेरचा एक्टो मधला मिझो आणि त्याच्यामधला एंडो असं तीन लेयर्स असतात. दॅट इज त्याच्यामध्ये ट्रिप्लोब्लास्टिक आहे. बायलॅटरली सिमेट्रिकल असतात सेक्शन मध्ये कट करू शकतो. बॉडी सेगमेंटेड असते. कॉकरोच इज इन्क्लुडेड इन द फायलम आर्थ्रोपोडा. त्यामुळे कॉकरोच हा कशामध्ये येतो आर्थ्रोपोडा फायलम मध्ये येत असतो. ठीक आहे. पॉवर आता पुढचा आहे पॉवर जनरेशन प्लांट बेस्ड ऑन नॅचरल गॅस इज इको फ्रेंडली. काय म्हणलं या ठिकाणी जे पॉवर जनरेशन प्लांट असतात म्हणजे ज्या ठिकाणी एनर्जी प्रोड्यूस केलं जातं हे सर्व जे असतात हे कशावर डिपेंड आहे तर नॅचरल गॅसवर. बेस्ड ऑन नॅचरल गॅस इज इको फ्रेंडली. पॉवर जनरेशन प्लांट बेस्ड ऑन नॅचरल गॅस. जे पॉवर जनरेशन प्लांट नॅचरल गॅसवर बेस्ड आहेत हे सर्व इको फ्रेंडली आहेत. का नॅचरल गॅसमुळे त्या ठिकाणी पोल्युशन तेवढ्या मोठ्या प्रमाणात होत नाही. बघा द पॉवर जनरेशन प्लांट बेस्ड ऑन नॅचरल गॅस इज मोर इफिशियंट इन प्रोडक्शन ऑफ एनर्जी दॅन द पॉवर जनरेटेड बाय द कोल. कोलच्या माध्यमाने जर आपण त्या ठिकाणी एनर्जी प्रोड्यूस करायला गेलं तर लार्ज अमाऊंट मध्ये काय होतं एअर पोल्युशन होतो. लार्ज अमाऊंट मध्ये इन्व्हायरमेंटवर इम्पॅक्ट होतो. पण नॅचरल गॅस जर वापरलं तर त्या नॅचरल गॅसमध्ये मिथेनचा प्रमाण जास्त असतो आणि मिथेनचा प्रमाण जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी त्याचं त्याचं जरी आपण त्याला बर्न केल्यानंतर तेवढा लार्ज अमाऊंट मध्ये आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे आपल्याला पोल्युशन होताना पाहायला मिळत नाही. पोल्युशन होत नाही त्या ठिकाणी. थर्मल पॉवर प्लांट इमिट्स
सल्फर आउट, थर्मल पॉवर प्लांटला बर्न केलं, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड असे घातक त्याच्यातून पदार्थ बाहेर पडतात. थर्मल पॉवर प्लांट्स युझिंग द कोल गिव्स मेनी पोल्युटिंग गॅसेस. आता सांगितलं वेगवेगळ्या प्रकारचे पोल्युटिंग गॅस. एवढंच काय तर त्याच्यामधून जे काही सूट पार्टिकल्स असतात जे इन्व्हायरमेंट मध्ये येतात आणि जे आपल्या संपर्कात आल्यानंतर त्या ठिकाणी लंग्सचे कॅन्सर होऊ शकतात, लंग्सवर इम्पॅक्ट होऊ शकतात, ते त्याच्या ठिकाणी होतं. इन नॅचरल गॅस पॉवर जनरेशन देर आर नो पोल्युटिंग गॅसेस. आणि ह्याच्यामध्ये नॅचरल गॅस पॉवर जनरेशन मध्ये पोल्युटिंग गॅसेस राहत नाही. पण असं आपण प्रॉपरली म्हणू शकत नाही, लिटल अमाऊंट मध्ये असतात पण त्याला गृहीत धरलं जात नाही. म्हणून त्या ठिकाणी म्हणलेलं आहे की नॅचरल गॅस जे काही पॉवर जनरेशन आहे त्या ठिकाणी नॉन पोल्युटिंग गॅसेस असतात, म्हणजे पोल्युशन होत नाही. देअरफॉर पॉवर जनरेशन प्लांट बेस्ड ऑन नॅचरल गॅस इज मोर इको फ्रेंडली. म्हणून या ठिकाणी जे पॉवर जनरेशन प्लांट आहेत जे की नॅचरल गॅसवर बेस्ड आहेत ते सर्वात जास्त इको फ्रेंडली असतात. पुढे पहा बेटा, आन्सर द फॉलोइंग. आता कोणती तीन, हा प्रश्न किती आहे, क्वेश्चन नंबर जो आहे आपला कोणत्यातला पहा बरं का बेटा, वेट करा. क्वेश्चन नंबर 2 मधला ए काय असतो, गिव्ह रिझन असतो. आणि क्वेश्चन नंबर ए मधला जो बी आहे, ए मधला जो बी आहे तो त्या ठिकाणी काय आहे, आन्सर द फॉलोइंग आहे. कोणती तीन, म्हणजे 1-2 मार्कला आहे. आता एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन असा प्रश्न तुम्हाला पडलेला आहे. कोणते कोणते एव्हिडन्सेस आहेत इव्होल्युशनचे, तुम्हाला तोंडपाठ झालेला आहे. सांगा बरं का. मॉर्फोलॉजिकल बाहेरून, अॅनाटॉमिकल पुढे गेला सर, अॅनाटॉमिकल हे शरीराच्या आतून हाड वगैरे असतात. त्याच्यानंतर पॅलेंटोलॉजिकल जे अवशेष मिळतात त्याच्यानुसार, एम्ब्रॉलॉजिकल जे काही सर्व भ्रूण एकत्रित म्हणजे डुक्कर असो, मांजर असो, कुत्रा असो, काही असो, सुरुवातीच्या काळामध्ये ते दिसायचे, त्याचे जे काही सेल्स असतात किंवा जे काही झायगोट असतात ते सारखे असतात. त्याच्यानंतर वेस्टिजियल ऑर्गन जे की आपल्यामध्ये टेलबोनुका फिक्स आहे. त्याच्यानंतर आणखीन एक आहे विजडल टीथ आहे, हे त्याच्यामध्ये येतात. ठीक आहे. आणखीन आहे सिमिलॅरिटीज इन द बोन स्ट्रक्चर. काही वेळेस का ते हाडामध्ये जे काही सिमिलॅरिटीज आहेत त्या ठिकाणी पाहायला मिळत असते. ठीक आहे, सोपं आहे. व्हॉट डू वी लर्न फ्रॉम द स्टोरी ऑफ जाधव मोलाई पेयांग. जाधव मोलाई पेयांग याच्या स्टोरी पासून तुम्ही काय शिकलात किंवा तुम्हाला काय शिकायला मिळालं हे तुम्हाला त्या ठिकाणी विचारलेलं आहे. तर पहा, जाधव मोलाई पेयांगचं तर स्टोरी तुम्हाला पूर्ण माहिती आहे. ब्रह्मपुत्रा नदीला पूर आला, त्या ठिकाणी काय झालं की साप वगैरे ब्रह्मपुत्रा नदीच्या पायथ्याला भरून पडले. ते बघितल्यानंतर त्या ठिकाणी सरकारनं त्या ठिकाणी काय केलं की योजना आणलं. योजनाच्या माध्यमाने त्या ठिकाणी काय करण्यात आलं की बांबू ट्रीज त्या ठिकाणी प्लांट करू लागलं. पण हे काम झाल्यानंतर सुद्धा जाधव मोलाई पेयांग सातत्याने त्या ठिकाणी काम करू लागला आणि त्या ठिकाणी किती लँड त्या ठिकाणी केले त्याचे या ठिकाणी 1360 एकर लँड त्यानं स्वतः त्या ठिकाणी काय म्हणून आपण प्लांटेशन केलं. आणि त्याच्यामुळे बायोडायव्हर्सिटीवर जो काही इम्पॅक्ट झालेला होता त्याच्यामुळे भरून निघाला. त्याच्यामुळे इन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन झाला. त्याच्यामुळे त्याला पुढे चालून पुरस्कार देण्यात आला आणि त्या जंगलाला त्याचं नाव देण्यात आलं. पहा बेटा, जाधव मोलाई पेयांग इज अ कॉमन मॅन हु वॉज जस्ट अ सिंपल फॉरेस्ट वर्कर. जाधव मोलाई पेयांग हा एक सर्वसामान्य माणूस होता आणि तो एक सिंपल फॉरेस्ट वर्कर त्या ठिकाणी होता. बट ही हॅज कॉन्साइन्स अबाउट प्लांट्स अँड ट्री प्लांटेशन. पण तो जो काही प्लांट्स असेल किंवा जे काही ट्री प्लांटेशन ह्याच्याबद्दल तो काय होता, सचेत होता. त्याच्याबद्दल त्याला आपुलकी होती. ही सिंगल हँडलली प्लांटेड थाउजंड्स ऑफ ट्रीज. ही कन्वर्टेड अ बॅरन porch of land into forest which spread over 1360 किलोमीटर. काय बघा, तो एकटा सिंगल हँडेडली काय केला, प्लांटेड केला, थाउजंड्स ऑफ ट्रीज त्या ठिकाणी लावला. आणि त्या ठिकाणी काय केलं, जो बॅरन लँड म्हणजे बॅरन पॅच किंवा बॅरन लँड जो शब्द आहे किंवा पोर्च म्हणा किंवा पॅच म्हणा, पॅच शब्द हा बेटर असेल. हा जी काही मोकळी जागा आहे किंवा बॅरन लँड जिथे काही येत नाही अशा ठिकाणी तो काय केला, स्वतःच त्या ठिकाणी कष्ट करून स्वतः त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी जवळपास 1360 एकर एवढ्या लँडवर त्या ठिकाणी काय केलं, प्लांटेशन केला. फॉर दिस प्लांटेशन ही कंटिन्युअसली वर्कड. ही हॅज शोन दॅट अ सिंगल डिटरमाइंड पर्सन कॅन एस्टॅब्लिश अ न्यू फॉरेस्ट. त्याने सातत्याने त्या ठिकाणी काम केलं आणि त्यांनी दाखवून दिलं की एखादे सिंगल डिटरमाइंड व्यक्ती सुद्धा त्या ठिकाणी काय करू शकतो आणि कुण्या पद्धतीने ट्री प्लांटेशन करू शकतो त्याने त्या ठिकाणी दाखवून दिलं. वी अंडरस्टँड the value of hard work, sincerity and devotion to the nature through the story of जाधव मोलाई पेयांग. आपण काय शिकतो या स्टोरी मधून? एक आपण शिकतो की व्हॅल्यू ऑफ हार्डवर्कची किंमत काय आहे, सिन्सिरिटीची किंमत काय आहे, डिवोशनची किंमत काय आहे, नेचरला जे काही त्या ठिकाणी केलेलं आहे, ज्या बॅरन लँडला त्याने डेव्हलप केलेलं आहे, त्याच्यामुळे जे एन्व्हायरमेंटवर त्या ठिकाणी जे काही कन्झर्वेशन झालेलं आहे
हे सर्व जे झालेलं आहे जादू मुले पियांग याच्या डिटर्मिनेशन मुळे झालेलं आहे, त्याच्या एकट्याच्या जिद्दीमुळे त्या ठिकाणी, त्याच्या एकट्याच्या काय जे काही हट्ट आहे, त्याचा स्टबर्न आहे, त्याच्यामुळे सर्व गोष्टी झालेल्या आहेत. Even a common man contribute a lot for the conservation and protection of the environment, learning the story of the Peyang. काय इवन अ कॉमन मॅन, एक सर्वसामान्य माणूस सुद्धा कॉन्ट्रीब्यूट अ लॉट फॉर द कन्झर्वेशन अँड प्रोटेक्शन ऑफ द एन्व्हायरमेंट, म्हणजे पर्यावरणाचं कन्झर्वेशन म्हणजे पर्यावरणाचं संवर्धन आणि पर्यावरणाचं प्रोटेक्शन करण्यासाठी त्या ठिकाणी कॉन्ट्रीब्यूट करू शकतो, आपलं योगदान त्या ठिकाणी देऊ शकतो, हे आपण या स्टोरीमध्ये शिकलेलं आहे. पुढचा क्वेश्चन आहे डिस्टिंग्विश बिटवीन सेक्सुअल रिप्रोडक्शन अँड असेक्सुअल रिप्रोडक्शन. आपल्याला या ठिकाणी सांगायचं की सेक्सुअल रिप्रोडक्शन आणि असेक्सुअल रिप्रोडक्शन मधला फरक काय. पाहता सेक्सुअल रिप्रोडक्शन काय, सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये काय असतात म्हणलं आता सांगितलं होतं तुम्हाला. मिओसिस असतात, जे मिओसिस प्रोसेस नव्हतं, किंवा जर्म सेल असतात, ह्याच्यामध्ये नसतात जर्म सेल, ह्याच्यामध्ये स्टेम सेल असतात. पाहूया आता. रिप्रोडक्शन दॅट ऑकर्स विथ द हेल्प ऑफ सोमॅटिक सेल. जो रिप्रोडक्शन सोमॅटिक सेलच्या मदतीने होतो त्या रिप्रोडक्शनला सेक्सुअल रिप्रोडक्शन म्हणतात. इकडे बघा बरं का, रिप्रोडक्शन दॅट ऑकर्स ड्यू टू फर्टिलायझेशन ऑफ गॅमेट, हे कशाने झाला, सोमॅटिक सेल. पण हा जो होतो हा जर्म सेलने होतो किंवा ॲलोसोम्सने होतो, लक्षात घ्या. रिप्रोडक्शन दॅट ऑकर्स विथ द हेल्प ऑफ द ॲलोसोम्स ऑर जर्म सेल्स इज कॉल्ड एज अ सेक्सुअल रिप्रोडक्शन. म्हणजे ती जर्म सेल्स काय असतात, गॅमेट असतात, मेल गॅमेट आणि फिमेल ओव्हम असतात, मेल गॅमेट असतात. ठीक आहे बेटा, त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो, मेलचे स्पर्म असतात, फिमेलचे काय असतात, ऑसिड किंवा ऑकिड त्या ठिकाणी आपण म्हणत असतो. फॉर असेक्सुअल रिप्रोडक्शन ओनली वन पॅरेंट इज नेसेसरी. असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये एकच पॅरेंट लागतो, पण सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये मेल अँड फिमेल पॅरेंट्स आर नेसेसरी फॉर सेक्सुअल रिप्रोडक्शन. ठीक आहे, मेल आणि फिमेल लागतात. पुढे बघा, दिस रिप्रोडक्शन ऑकर्स विथ द हेल्प ऑफ मायटॉसिस प्रोसेस ओनली. आणि असेक्सुअल रिप्रोडक्शन हे फक्त मायटॉसिस प्रोसेसने घडतं. तर हा जो आहे हा कशाच्या माध्यमाने घडतो, सेक्सुअल रिप्रोडक्शन ऑकर्स विथ द हेल्प ऑफ बोथ मायटॉसिस अँड मिओसिस. हे दोन्हीच्या माध्यमाने घडतं, मायटॉसिसने पण घडतं आणि मिओसिसने पण घडतं. न्यू इंडिव्हिज्युअल फॉर्म्ड बाय दिस मेथड इज जेनेटिकली आयडेंटिकल विथ द पॅरेंट्स. आता जे असेक्सुअल रिप्रोडक्शन असतात, असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये जे काही न्यू बॉर्न बेबीज असतात, जे नवीन जन्माला आलेले जे काही बाळ असतात किंवा प्लांट्स असतात, हे प्लांट्स ऍक्च्युअली प्लांट्सच मॅक्स येतात त्याच्यामध्ये, हे कसे असतात, अलाइक म्हणजे सारखे असतात, पॅरेंट्स सारखे. पण इकडे कसे असतात बेटा, न्यू इंडिव्हिज्युअल फॉर्म्ड बाय दिस मेथड इज जेनेटिकली डिफरंट फ्रॉम पॅरेंट्स. पॅरेंट्स पेक्षा वेगळे असतात. कसं का असेल तर जरा क्लिक करा बरं का. बघा 44 प्लस एक्स महिलामध्ये, 44 प्लस एक्स वाय पुरुषामध्ये. येताना काय होतात, जेनेटिक रिकॉम्बिनेशन होतं. मेंडलचा एक्सपेरिमेंट आठवतो का. मग जेनेटिक रिकॉम्बिनेशन झाल्यामुळे काही कॅरेक्टर जे असतात वडिलांचे, काही कॅरेक्टर जे असतात आईची, त्या लेकरामध्ये येतात. त्यामुळे ते जेनेटिकली अलाइक राहत नाहीत, एकसारखे दिसत नाहीत. पण असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये जेनेटिक रिकॉम्बिनेशन काही होत नाही. केळीच्या झाडाला केळीच येतात का, तिथं काही जांब आले काही नाही येत त्या ठिकाणी. ओके, अशा प्रकारे असतं त्या ठिकाणी. डिफाईन जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स अँड गिव्ह एनी 2 एक्झाम्पल. आता जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स, GM क्रॉप्स म्हणजे काय आणि त्या ठिकाणी त्याचे एक्झाम्पल द्या. बीटी कॉटन, बीटी ब्रिंजल, त्याच्यानंतर अजून काय येतो तुम्हाला सांगा बरं का, गोल्डन राईस येतो, त्याच्यानंतर मेज मक्का येतो, आणखी त्याच्यामध्ये काय येतो, विडीसाइड्स, वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती आपण त्याच्यामध्ये पाहिलेले होते, जे की स्वतःहून विष बाहेर काढतात. पाहूया आपण आता. जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स, क्रॉप्स हॅव्हिंग डिझायर्ड कॅरेक्टर्स आर डेव्हलप्ड बाय इंटिग्रेटिंग. शब्द महत्वाचा आहे. क्रॉप्स हॅव्हिंग डिझायर्ड कॅरेक्टर्स म्हणजे त्या क्रॉप्स मध्ये जे तुम्हाला गरजेचे असे कॅरेक्टर्स आहेत त्याच्यामध्ये डेव्हलप केले जातात. आर डेव्हलप्ड बाय इंटिग्रेटिंग फॉरेन जीन. बाय इंटिग्रेटिंग फॉरेन जीन म्हणजे काय, दुसऱ्या बाहेरच्या जीनला त्याच्यामध्ये घालतात. कसं, समजा आता कापूस आहे, कापसाला आळ्या पडतात की नाही पडतात सर. मग आता आळ्याला मारणाऱ्या कोणत्या प्रकारचे त्या बॅक्टेरिया त्याला पाहिलं जातं. जसा बॅसिलस थ्रुंजिएन्सिस नावाचे असतात, त्या बॅसिलस थ्रुंजिएन्सिसच्या जिनोमला काढलं जातं आणि त्याला काय करतात, ह्याच्या जीन्स मध्ये टाकतात, म्हणजे कॉटनच्या. मग त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स कुणाच्यात आले, ह्याच्यात आल्या. ह्याच्यामुळे काय झालं की कापसाला सुद्धा जर आळ्या खाल्ल्या तर आळ्या काय होतात, मरून जातात. अशा प्रकारे एकातच नाही, मक्का हे अनेक प्रकारचे तुम्हाला पाहायला मिळतात. मार्केटमध्ये गेल्यानंतर खरबूज मिळतो, वेगवेगळ्या प्रकारचे ऍपलच्या डिझाईन, ऍपल बोर असतो ना आपला, बोर खायचा आपला, त्या बोर ऍपल बोर म्हणून असं वेगवेगळ्या तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळत असतात. ड्रॅगन फ्रूट त्याचं उदाहरण आहे. क्रॉप्स हॅव्हिंग डिझायर्ड कॅरेक्टर्स आर डेव्हलप्ड बाय इंटिग्रेटिंग फॉरेन जीन्स विच with their genome. Such crops have modified genome
अँड आर नोन ॲज जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स. क्रॉप्स हॅव्हिंग डिझायर्ड कॅरेक्टर्स. ज्या क्रॉप्समध्ये डिझायर्ड कॅरेक्टर्स असतात आर डेव्हलप केले जातात. कसे? बाय इंटिग्रेटिंग म्हणजे एकत्रित करून. कुणाला? फॉरेन जीन्सला. कुणासोबत? त्यांच्या जिनोम सोबत, ज्याच्यामध्ये घालायच्या त्याच्या जिनोम सोबत. आणि असे जे क्रॉप्स असतात जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स असतात, त्याला जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स म्हणतो. एक्झाम्पल आहे बीटा कॅरोटीन. नाही, बीटा कॅरोटीन हा काय असतो? गोल्डन राईस मध्ये प्रेझेंट असतो. ओके, ठीक आहे. बीटा कॅरोटीन म्हणजे काय? व्हिटॅमिन ए आपल्याला त्याच्यामध्ये गोल्डन राईस मध्ये सर्वसामान्यापेक्षा जास्ती प्रमाणामध्ये पाहायला मिळतो. अजून कोणते कोणते सांगा बरं का? आता सांगितलं बीटी कॉटन, बीटी ब्रिंजल, त्याच्यानंतर गोल्डन राईस, त्याच्यानंतर ठीक आहे वेगवेगळ्या प्रकारचे टॉलरंट काही ग्रास आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे खूप आहेत त्याच्यामध्ये, हे आपल्याला पाहायला मिळतात. व्हॉट आर द विटॅमिन्स? राईट, 2 टाइप्स ऑफ विटॅमिन्स. विटॅमिन्स काय असतात? विटॅमिन्स आर अ ग्रुप ऑफ हिटेरोजिनस कंपाऊंड. होमोजिनस म्हणजे काय? एकसारखे. हिटेरोजिनस म्हणजे काय? 2-3 वेगवेगळ्या प्रकारचे जे एकत्रित येतात. आणि जे एकत्रित येऊन जो काही ग्रुप तयार झालेला असतो, आणि असे जे असतात हे कशासाठी इम्पॉर्टंट आहे? आपल्या बॉडीचे फंक्शन्स कॅरी आउट करण्यासाठी. आणि याला आपण म्हणतो विटॅमिन्स. बघा, विटॅमिन्स आर अ ग्रुप ऑफ हिटेरोजिनस कंपाऊंड्स. विटॅमिन्स हे काय आहे? ग्रुप आहे कुणाचा? हिटेरोजिनस कंपाऊंडचा. कशासाठी? एसेन्शियल फॉर प्रॉपर फंक्शनिंग ऑफ द बॉडी. आपल्या बॉडीची प्रॉपर फंक्शनिंग होण्यासाठी गरजेचे आहे. 2 ग्रुप आहेत, एक असतात फॅट सोल्युबल आणि दुसरे असतात वॉटर सोल्युबल. लक्षात ठेवा, फॅट सोल्युबल इकडं ए, EKDA, इकडं ए हे जे असतात हे फॅट सोल्युबल. BC, विटॅमिन बी आणि विटॅमिन सी हे असतात वॉटर सोल्युबल. इकडे ए BC. ओके, EKDA इकडं ए दॅट इज अ फॅट सोल्युबल, BC दॅट इज अ वॉटर सोल्युबल. ठीक आहे, हे आपल्याला पाहायला मिळतात. इकडे ए BC, EKDA, इकडे ए हे कोणते म्हटलं तुम्हाला? फॅट सोल्युबल. आणि BC कोणते सांगा बरं का? वॉटर सोल्युबल. वॉटर सोल्युबल. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. आता पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 2. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन एनी 5. ऍक्च्युअली क्वेश्चन नंबर 3 आहे. आन्सर द फॉलोइंग एनी 5. कोणतीही 5 3-3 मार्काला एक प्रश्न असतो. ह्या चित्राचं मिनिंग काय तो एक्सप्लेन करा म्हणजे. एक्सप्लेन द मिनिंग ऑफ द फॉलोइंग सिम्बॉल. दिस. आता पहिला सिम्बॉल काय आहे? हे बघा, लेकरू काय करू लागलं? डस्टबिन मध्ये कचरा टाकू लागला. This symbol tells us to keep our waste carefully. The garbage should not be thrown anywhere, but it should be properly managed. हा सिम्बॉल काय सांगतो? की जो वेस्ट आहे आपल्या बाजूचा त्याला केअरफुली काय केलं पाहिजे? शुड बी पुट इन और थ्रो इन द डस्टबिन. नंतर वी शुड कीप आवर एन्व्हायरमेंट और आवर सराउंडिंग क्लीन. पुन्हा काय सांगतो? की वेस्ट the garbage should not be thrown anywhere but it should be properly managed. याला इकडे तिकडे न टाकता त्याला प्रॉपरली मॅनेज केलं पाहिजे. वेस्ट इट मॅनेज्ड प्रॉपरली कॅन बी कारण ह्या ठिकाणी काय होतं? इफ वी मॅनेज द गार्बेज प्रॉपरली इट मे बी वेल्थ. कसं काय वेल्थ होऊ शकते? कारण ह्याच्यापासून तुम्हाला बायोफ्युएल तयार करता येतो, ह्याच्यापासून तुम्हाला मॅन्युअल्स तयार करता येतो, ह्याच्यापासून तुम्हाला मिथेन गॅस तयार करता येतो. म्हणून हे महत्वाचे आहे. पुढे आहे हा सिम्बॉल. यूज ऑफ बायसिकल. काय? यूज ऑफ ग्रीन एनर्जी. यूज ऑफ ग्रीन एनर्जी. त्यापासून काय पोल्युशन होतो का? नाही. काय तुम्हाला पेट्रोल घालायची गरज आहे? नाही. ह्याच्यामुळे काय होणार आहे? एक्सरसाइज होणार आहे. ठीक आहे. वी यूज ऑफ बायसिकल मीन्स यूज ऑफ ग्रीन एनर्जी. बाय रायडिंग ऑन अ बायसिकल वी कॅन सेव्ह ऑन द फ्युएल. आपण इंधन वाचू शकतो. अँड यूज आवर ओन मस्क्युलर एनर्जी. आणि ह्याच्यासाठी आपली स्वतःची मस्क्युलर एनर्जी वापरत असतो. इट इज द बेस्ट इको फ्रेंडली. हा काय आहे? इको फ्रेंडली आहे. नॉन पोल्युटिंग व्हेकल आहे. ह्याच्यामुळे काही प्रदूषण होत नाही. हे ऍक्च्युली तुम्ही एक ह्याच्यावर काय करा, युट्यूबला जावा आणि फ्री बायसायकल्स इन द चायनामध्ये बघा. तर चायनामध्ये आता एवढं व्हिडिओ मोठा होईल त्याच्यामुळे जास्त एक्सप्लेन करणार नाही. त्या ठिकाणी फ्रीमध्ये सायकल इकडून घेऊन जायचं, तिकडे पार्क करायचं, तिकडून घेऊन जायचं, तिकडे करायचं. सरकारी सायकल फुकट असतात तिथं लोकांना मोठ्या मोठ्या. आता बघा हे काय आहे? सेव्ह वॉटर. हे अनेक ठिकाणी शाळेवर वगैरे सिम्बॉल पाहिलं असतात. The symbol is giving the message save water. Sustainable use of water is necessary for our future. कारण पाणी हे बेटा कसं आहे माहिती आहे का? लिमिटेड सोर्स आहे. जगामध्ये अर्ध्याच्या वरील लोकांना शुद्ध पाणी प्यायला मिळत नाही. जरी वाटत असेल समुद्रामध्ये सर 71% पाणी आहे तर पूर्ण पाणी पिता येत नाही. तर जगामध्ये सर्वात जास्त शुद्ध पाणी असलेला देश त्याचं नाव आहे कॅनडा.
सर्वात जास्त जे रिव्हर्स आहेत ते कॅनडामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि या ठिकाणी पाणी काळाची गरज आहे आणि जिथं पाणी असतं तिथं डेव्हलपमेंट होऊ शकतो आणि पाणी हे खूप मर्यादित आणि व्यवस्थित वापरलं पाहिजे. राईट. आणि 3 कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रेप्टिलिया. रेप्टिलियाची कॅरेक्टरिस्टिक्स काय पहिला सांगितलं. काय असतो? मॅमरी ग्लँड, दे लेग्स एग अंडे देतात. ठीक आहे. बघा मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स विदाउट सेल वॉल काय असतात? हे असतात मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. त्याच्यामध्ये काय नसते? सेल वॉल प्रेझेंट नसते. ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशन त्याच्यामध्ये काय असते? ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशन असते. बायलॅटरली कशा असतात? सिमेट्रिकल असतात. ट्रिप्लोब्लास्टिक असतात आणि कशा असतात? युसिलोमेट. ट्रिप्लोब्लास्टिक असतात आणि कशा असतात बेटा? युसिलोमेट. अगेन एकदा पहा बरं का, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम कोणती सेल वॉल राहत नाही. ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशन असते. त्याच्यामध्ये बायलॅटरली कशा असतात? सिमेट्रिकल असतात. ट्रिप्लोब्लास्टिक आणि युसिलोमेट असतात. पुढे पहा, विच सबस्टन्स इज यूज्ड टू प्रोड्यूस चीज. चीज प्रोड्यूस करायला काय वापरतात? काऊ मिल्क. सिंपल आहे. मोस्टली काउज मिल्क इज यूज्ड टू प्रोड्यूस चीज थ्रू आउट द वर्ल्ड. विच एन्झाइम वॉज यूज्ड अर्लियर फॉर चीज प्रोडक्शन. आता बघा चीज प्रोडक्शन साठी कोणता एन्झाइम्स वापरायचे? आठवा. बघा अन एन्झाइम ऑब्टेन्ड फ्रॉम एलिमेंटरी कॅनल ऑफ कॅटल. जनावरांची जी काही हे असते एलिमेंटरी कॅनल ह्याच्यामध्ये काय असतो की एक एन्झाइम असतो त्याचं नाव आहे रिनेट. ह्या रिनेटचा वापर कशासाठी करायचे? पहिल्यांदा चीज प्रोडक्शन साठी त्या ठिकाणी करायचे. विच एन्झाइम इज यूज्ड टू प्रोड्यूस व्हेजिटेरियन चीज. आजच्या घडीला जे काही आहे कोणता एन्झाइम प्रोड्यूस करतात? तर प्रोटीज नावाचा जो काही एन्झाइम आहे जो की फंगी पासून मिळतो याचा वापर त्या ठिकाणी व्हेजिटेरियन चीज तयार करण्यासाठी केला जातो. पहा आता सांगितलं तुम्हाला की एन्झाइम प्रोटीन जो आहे जो फंगी पासून मिळवला जातो याचा वापर व्हेजिटेरियन चीज साठी करायचे. पण पहिल्यांदा काय करायचे? जी जनावरांची एलिमेंटरी कॅनल आहे कोणत्या विशेष करून कॅटल्सच्या वगैरे त्याच्यामध्ये रिनेट नावाचा एन्झाइम असायचा त्याचा पहिल्यांदा चीज प्रोडक्शन साठी वापर करायचा. आणि चीज प्रोडक्शन साठी विशेष काय वापरलं जातं? तर त्या ठिकाणी काउज मिल्क त्या ठिकाणी वापरलं जातं. ओके बेटा. आता पुढे बघा ह्या डायग्रामचं तुम्ही एक्सप्लेन करा म्हणले की नेमकं म्हणणं काय डायग्रामचं. पहा बेटा स्टेम सेल्स. आता स्टेम सेल पासून काय झालं? एकापासून 2 तयार झाले म्हणजे कॅन रिप्लिकेट देमसेल्स. एकापासून ते अनेक तयार करू शकतात. कॅन बी ट्रान्सफॉर्म्ड इनटू अदर टाइप्स ऑफ सेल. त्याच्यामधून हे काय आहे? नर्व्स आहेत, ऑस्सिल, वेगवेगळ्या प्रकारचे जे काही असतात हे काय करतात? स्टेम सेल पासून जे काही वेगवेगळ्या सेल्स आहेत त्या ठिकाणी तयार होत असतात त्या ठिकाणी. पुढे पहा बेटा, विच प्रोसेस इज शोन इन द गिवन डायग्राम. कोणती प्रोसेस दाखवलेली आहे डायग्राम मध्ये? सिंपल आहे, सेल थेरपी दाखवलेली आहे. ठीक आहे, सेल थेरपी. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ दिस प्रोसेस. ह्या प्रोसेसचं महत्व काय? ह्या प्रोसेसचं म्हणजे पुढे सेल थेरपीचं महत्व काय? Stem cells are used in the treatment of the disease such as diabetes, myocardial infarction, Parkinson's disease to replace the damaged cell with new functioning cell. का होतं? कधी कधी बेटा की ज्यावेळेस डायबिटीज होतो किंवा अनुवांशिक असतो किंवा मायोकार्डियल इन्फार्क्शन असतो किंवा त्या ठिकाणी पार्किन्सन डिसीज असतो अशा वेळेस जे शरीरातले सेल्स असतात ते डेड होतात. मग अशा डेड झालेल्या सेल्सला त्या ठिकाणी काय केलं जातं? न्यू फंक्शनिंग सेलने रिप्लेस करतात. आणि न्यू फंक्शनिंग सेलने रिप्लेस करायचं असेल तर ह्या प्रोसेसच्या माध्यमाने आपल्याला काय करावं लागतं? नवीन सेल त्या ठिकाणी क्रिएट करावं लागतं या तयार करावं लागतं आणि केल्यानंतर त्याला रिप्लेस केलं जातं. द स्टेम सेल थेरपी कॅन बी युज्ड इन ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. आणि अशा वेळेस ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन करण्यासाठी त्या ठिकाणी सेल थेरपीचा वापर केला जातो आणि ह्याच्यामुळं त्या पर्सनची त्या पेशंटची आपल्याला लाईफ सेव्ह करता येते. Which organs can be transplanted by this method? कोणत्या ऑर्गन ट्रान्सप्लांट करता येतात? लक्षात घ्या, किडनी आणि लिव्हर ही जिवंतपणे ट्रान्सप्लांट करता येतात पण डोळे कोणी जिवंतपणे ट्रान्सप्लांट करत नाही ना हार्ट वॉल्स कोणी जिवंतपणे ट्रान्सप्लांट करत नाही कारण एका किडनीवर जगता येतो. ठीक आहे. किडनी अँड लिव्हर कॅन बी रिप्लेस्ड बाय युजिंग स्टेम सेल थेरपी. स्टेम सेल थेरपीच्या माध्यमाने याला तयार बी करता येतं आणि त्या ठिकाणी काय करता येतं? वापर करता येतो. What is meant by disaster? Disaster म्हणजे काय? खूप महत्त्वाचं आहे. What is a disaster? Write any 2 examples of each natural and man-made disaster. Disaster is the incident that occurs suddenly. Disaster म्हणजे काय? अशी घटना की जी occurs suddenly अचानक घडते, causing heavy damage to the life and property. ज्याच्यामुळे लाईफ आणि प्रॉपर्टीला डॅमेज होतो. The disaster can be man-made and natural due to their reason. बघा परत एकदा. Disaster is the incident
दॅट ऑकर सडनली. डिझास्टर काय आहे? एखादी इन्सिडेंट आहे जो की ऑकर इन्सिडेंट म्हणजे सडनली घडतो, त्याच्यामुळे हेवी डॅमेज होतो लाईफ आणि प्रॉपर्टीला. द डिझास्टर कॅन बी मॅनमेड ऑर ड्यू टू नॅचरल रिझन. आता नॅचरल डिझास्टर कोणते बेटा? सुनामी, वोल्कॅनो, त्याच्यानंतर काय येतो बेटा? फ्लड, अर्थक्वेक, ड्रॉट, दुष्काळ येतो. हे खूप अशा प्रकारचे काय असतात. किंवा त्याच्यानंतर काय म्हणू, थंडरिंग, चक्रीवादळ वगैरे येतो बघा त्या ठिकाणी, तो एक त्याच्यामध्ये येतो. सायक्लॉन्स येतो, सॉरी सायक्लॉन्स. आता बघा मॅनमेड कोण? वॉर, टेररिझम, क्राईम, त्यानंतर एखादी मिशअप इन द फॅक्टरीज मध्ये वगैरे होणारा स्फोट किंवा न्यूक्लिअर पॉवर प्लांट टेस्ट, न्यूक्लिअर टेस्ट त्याच्यामध्ये येतात. राईट द ऑब्जेक्शन रेज्ड अगेन्स्ट डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. डार्विनची जे काही नॅचरल सिलेक्शन आहे, जी थिअरी आहे, त्याच्या अगेन्स्ट मध्ये काय काय ऑब्जेक्शन आहेत ते पहिल्यांदा पाहायचं आपल्याला. फिटेस्ट ऑर्गॅनिझम काय करतात? सर्व्हायव्हल. फिटेस्ट ऑर्गॅनिझम काय करतात? सर्व्हायव्हल. जे ऑर्गॅनिझम स्वतःमध्ये मॉडिफिकेशन घडवून आणतात तेच ऑर्गॅनिझम सर्व्हाइव्ह करतात. ठीक आहे. आता पहा बेटा, सम मोर फॅक्टर्स आर रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन अँड नॉट जस्ट द नॅचरल सिलेक्शन. की डार्विनच्या थिअरीमध्ये त्यानं काय सांगतो, आता जे सांगितलं मी त्या प्रकारे, पण काही फक्त जे फॅक्टर्स आहेत तेवढेच त्या ठिकाणी इव्होल्युशनला कारणीभूत नाही, तर त्याच्यामध्ये दुसरे सुद्धा फॅक्टर्स कारणीभूत आहेत. सम मोर फॅक्टर्स आर रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन अँड नॉट जस्ट द नॅचरल सिलेक्शन. नॅचरल सिलेक्शन, फिटेस्ट ऑफ द सर्व्हायव्हल की जे असतात किंवा जे फिटेस्ट असतात ते सर्व्हाइव्ह करू शकतात तेवढेच कारणीभूत नाही, त्याच्यासाठी दुसरे सुद्धा कॅरेक्टर कारणीभूत असतात. एनी एक्सप्लेनेशन अबाउट युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन वॉज नॉट प्रोव्हाइडेड बाय द डार्विन. डार्विनला त्या ठिकाणी सांगता आलं नाही की त्याच्यामध्ये जे मॉडिफिकेशन घडून येतात ऑर्गॅनिझम मध्ये, युजफुल आणि हार्मफुल किंवा युजलेस मॉडिफिकेशन काय घडून येतात त्याला सांगता आलेलं नाही. कॉजेस ऑफ स्लो अँड अब्रप्ट चेंजेस. लागलं का? बघा, कॉजेस ऑफ स्लो अँड अब्रप्ट चेंजेस वॉज नॉट एक्सप्लेन बाय द डार्विन. जे काही स्लो म्हणजे काय? हळूवार होणारा बदल. अब्रप्ट म्हणजे काय? अचानक झालेला बदल. हा नेमका बदल कशामुळे झाला हा डार्विनला त्या ठिकाणी एक्सप्लेन करता आलेला नाही. पुढे पहा हे डायग्राम. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय 7वा क्वेश्चन आहे. बायोमास, सोलार एनर्जी हे पूर्ण आपल्याला दिलेलं आहे. बेटा हात लावून त्याला शोध. तिथं बसा, तिथं जा, तिथं जा, तिथं बस. त्याला हात लावलं. पिलू पिलू हात लावलं त्याला. नको म्हणलो की नको. बघा, विच प्रोसेस इज शोन इन द अबोव गिव्हन पिक्चर. कोणती प्रोसेस आहे? बायोफ्युअल प्रोडक्शन त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. गिव्ह 2 एक्झाम्पल फॉर लिक्विड फ्युएल्स अँड सॉलिड फ्युएल्स इज ऑब्टेन बाय दिस प्रोसेस. लिक्विड फ्युएल आपण काय मिळवतो त्या ठिकाणी? तर बघा बेटा, सॉलिड फ्युएल पहिला काय मिळवतो? कोल्डन. कोल्डन म्हणजे काय रे बेटा? कोळसा. कोळसा कशापासून? शेणापासून त्या ठिकाणी जो काही जाळतो त्याच्यापासून मिळतो तो. क्रॉप रेसिड्यू, शेतातला पालापाचोळा जो उरलेला असतो त्याला आपण काय म्हणतो? क्रॉप रेसिड्यू म्हणतो. लिक्विड फ्युएल्स काय असतात? व्हेजिटेबल ऑइल आहे, त्याच्यानंतर अल्कोहोल आहे. ठीक आहे. हे आपल्याला लिक्विड फ्युएल त्या ठिकाणी पाहायला मिळतात. मग त्याच्यामध्ये ते मोहवाचे वगैरे आहे बघा बेटा, त्याच्यामध्ये एक्झाम्पल दिलेले आहे. कंप्लीट द स्टेजेस इन द इलेक्ट्रिकल जनरेटर युजिंग वाइड एनर्जी. आता वेगवेगळे स्टेजेस इलेक्ट्रिकल जनरेटर मध्ये कोणते आहेत आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आहे. वाइड एनर्जी मध्ये विशेष करून वाइड विथ रिक्वायर्ड वेलोसिटी. आता वाइड म्हणजे समजा पवनचक्की. पवनचक्कीला फिरायला काय लागते बेटा? वेलोसिटी लागते, हवा लागते. ठीक आहे. म्हणजे वाइड विथ रिक्वायर्ड वेलोसिटी. त्याच्यामध्ये काय असतात? त्याच्यामध्ये मोठे मोठे ब्लेड्स असतात, लार्ज फिन्स म्हणतात त्याला, किंवा लार्ज फॅन्स बसवलेले असतात. फिन्स आहे, फायनेस मोठे मोठे असतात बघा, लार्ज फिन्स असतात. मग त्याच्यामध्ये काय असतात? जनरेटर बसवलेले असतात. मग ज्यावेळेस फॅन फिरतात, मोठे मोठे फॅन फिरले, हे फॅन कुणाला अटॅच असतात? मधला फॅनच्या मध्ये गड्डा असतो, जनरेटर असतो. तो जनरेटर मध्ये काय करतो? फिरतो. सॉरी, तो काही बसवलेला असतो मधला ऍक्सल. त्या ऍक्सलमुळे काय होतं? तो फिरतो. फिरल्यानंतर त्या ठिकाणी काय होते? जनरेटरच्या माध्यमाने इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते आणि इलेक्ट्रिसिटी काय केलं जातं? त्या जनरेटरमध्ये स्टोअर केलं जातं इन द फॉर्म ऑफ केमिकल एनर्जी. आणि केमिकल एनर्जीचं पुन्हा कन्व्हर्शन कशामध्ये केलं जातं? इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये त्याच्यामध्ये कन्व्हर्शन पुन्हा केलं जातं. राईट. लिमिटेशन इन इलेक्ट्रिक जनरेटर युजिंग वाइड एनर्जी. आता बघा, इलेक्ट्रिक जनरेटर मध्ये बघा बेटा,
राईट लिमिटेशन्स इन एन इलेक्ट्रिक जनरेटर युजिंग वाईड एनर्जी. आता इलेक्ट्रिक जनरेटर जे काही आपण वापरतो त्याच्यामध्ये लिमिटेशन्स काय आहेत की ज्यावेळेस आपण वाईड एनर्जी तयार करतो. बघा, वाईड स्टेजेस इन द इलेक्ट्रिक जनरेटर युजिंग, आत्ताच आपण जे पाहिलं की वाईड विथ रिक्वायर्ड वेलोसिटी आहे. वाईड टर्बाईन लागते, वाईड टर्बाईन लागते त्या ठिकाणी लार्ज फॅनसाठी. मग हे फॅन फिरल्यानंतर हे काय असतात, मध्ये ऍक्सल असतो तो फिरतो, मध्ये जनरेटर असतो, एनर्जी प्रोड्यूस होते. ही एनर्जी पहिल्यांदा काय होते, इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये पहिल्यांदा त्या जनरेटर मध्ये केमिकलच्या फॉर्म मध्ये स्टोर होते, पुन्हा त्या ठिकाणी काय होते, इलेक्ट्रिकल मध्ये होतं. द इन्स्टॉलेशन ऑफ वाईड मिल्स टू प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी फ्रॉम द वाईड एनर्जी डिपेंड्स अपॉन फॉलोइंग फॅक्टर. कोणत्या कोणत्या फॅक्टरवर डिपेंड आहे, तर पहिला जो फॅक्टर आहे, जी वाईड वेलोसिटी अवेलेबल ऍट द साइट ऑफ इन्स्टॉलेशन. बघा, नंबर 1 आहे वाईड वेलोसिटी अवेलेबल ऍट द साइट ऑफ इन्स्टॉलेशन. कुण्या ठिकाणी तुम्ही वाईड जे काही फिरणारे जे असतात पवनचक्की कुण्या ठिकाणी बसवणार आहात, हे पहिल्यांदा महत्वाचं आहे. तिथं वारा येतो का, वाऱ्याची स्पीड कशी आहे, कुण्या पद्धतीने त्या ठिकाणी करता येतं हे आपल्याला पाहावं लागतं. जर त्या पद्धतीने नसेल, कुठेही बसवल्यानंतर तुम्हाला जेवढी की नेसेसिटी आहे, जेवढी गरज आहे त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार नाही. म्हणून ते लोकेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. दुसरा आहे जिओग्राफिकल फॅक्टर. जिओग्राफिकल फॅक्टर म्हणजे माउंटेनस एरिया आहे, डाऊन आहे, कुण्या पद्धतीचा आहे, बाजूला हॅबिच्युअल एरिया आहे किंवा नॉन हॅबिच्युअल एरिया आहे, कोणत्या कंडिशन्स आहेत, पाऊस आहे का, कुण्या पद्धतीने आहे, काय आहे, हे सर्व जिओग्राफिकल फॅक्टर्स मध्ये येतात. इफ दिस फॅक्टर्स आर नॉट सुटेबल, यूज ऑफ वाईड एनर्जी इज लिमिटेड. जर समजा फॅक्टर्स सुटेबल नसतील, त्या ठिकाणी पवनचक्क्या किती मोठ्या बसवा त्या ठिकाणी नेसेसिटी अनुसार मिळेल का, नाही. बेस्ट प्लेस फॉर द इन्स्टॉलेशन ऑफ द काय म्हणू आपण वाईड मिल जर कुठे असेल, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, ओशनच्या बाजूला, समुद्राच्या बाजूला हे खूप बेटर असतं, त्या ठिकाणी सर्वात बेस्ट असतं. ठीक आहे. आता बघा पुढचा क्वेश्चन आहे नंबर 4 चा. स्केच अँड लेबल द एसेन्शियल अँड नेसेसरी होल्स ऑफ द फ्लावर. ह्या ठिकाणी काय म्हणले, फ्लावरची डायग्राम काढा. एसेन्शियल होल्स कोणते आणि नेसेसरी होल्स कोणते आपल्याला पाहिजे. लक्षात घ्या, हा स्टिग्मा, हा हे वरचा स्टिग्मा, हे दांडा स्टाईल, आणि मध्ये जे अंडे अंडे हे आहे ओव्हरी, नाही सॉरी हे ओव्हरी, आणि मध्ये अंडे अंडे ओव्हल्स. हे तिघाला मिळून जो तयार होतो हा असतो गायनोशियम, म्हणजे फिमेल पार्ट असतो. आणि ह्या ठिकाणी बघा की हा जो दांडा आहे हे असल्या प्रकारचा, तो काय हे ह्याला म्हणतात फिलामेंट, ह्याला म्हणतात फिलामेंट, काय दिले बघा इथे फिलामेंट, आणि वरच्याला म्हणतात अँथर. अँथर अँथर आणि फिलामेंट या दोघांचा मिळून तयार होतो अँड्रोशियम. आणि खालचा जो आहे हिरवा भाग आहे, हिरवा, त्याला म्हणतात पेडिसेल. आणि हा जो वरचा भाग आहे काय वरचा आहे काय हे दांडा आहे पेडिसेल, पेडिसेल. आणि हा वरचा जो आहे म्हणतात सेपल. आणि काय वरचा जो आहे फ्लावर आहे ह्याला म्हणतात पेटल्स. पेटल्स हे वेगवेगळ्या रंगाचे असतात, पण कॅलिक्स आणि जे काही सेपल्स असतात हे हिरव्या रंगाचे असतात. आता पॉलिनेशन म्हणजे काय, ट्रान्सफर ऑफ पॉलिन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा इज कॉल्ड पॉलिनेशन. काय म्हणते बघा बेटा, ट्रान्सफर ऑफ पॉलिन ग्रेन्स. पॉलिन ग्रेन्स जे असतात हे काय होतात, मधमाशी असेल, वारा असेल, त्याच्या माध्यमाने काय होतात की एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सप्लांट होतात दुसऱ्या झाडावर. कुठून, अँथर पासून स्टिग्मा पर्यंत जातात, आणि यालाच आपण पॉलिनेशन म्हणतो. परत बघा, ट्रान्सफर ऑफ पॉलिन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा, त्याला म्हणतात पॉलिनेशन. गिव्ह एनी 2 एक्झाम्पल ऑफ एजंट्स ऑफ पॉलिनेशन. आता सांगितलं कोणते कोणते, व्हाईट आहे, इन्सेक्ट आहे, वॉटर, ॲनिमल्स, हनीबीज. ठीक आहे, हे त्याचे एक्झाम्पल्स येतात. व्हॉट विल यू डू, यू आर स्पेंडिंग मोर टाइम ऑन द इंटरनेट. काय कराल अशा कंडिशन मध्ये, दिस क्वेश्चन्स आर द फ्री माइंडेड. एक दोनदा वाचून घेत चला आणि तुमच्या मनाने ज्या पद्धतीने त्या पद्धतीने लिहित चला. ह्याच्यामध्ये मार्क वगैरे जास्त काही कटत नाही त्या क्वेश्चन मध्ये वगैरे. इफ आय एम स्पेंडिंग मोर टाइम ऑन द फोन्स अँड व्हिडिओ गेम्स, देन द फर्स्ट थिंग इज दॅट आय शुड रिअलाइज दॅट आय एम स्पेंडिंग लॉट ऑफ टाइम ऑन दिस थिंग्स. जर मी जास्ती वेळ माझा टाइम्स त्या ठिकाणी जर मी फोन्स आणि व्हिडिओ गेम्सवर घालत असेल, तर फर्स्ट थिंग इज दॅट, पहिली गोष्ट अशी आहे की मला त्या ठिकाणी रिअलाइज झालं पाहिजे, कळलं पाहिजे की आय एम स्पेंडिंग लॉट ऑफ टाइम ऑन दिस थिंग्स. मी माझा जास्त वेळ त्या गोष्टीवर घालत आहे. आय वुड ट्राय टू लिमिट माय युजेस ऑफ मोबाईल्स, व्हिडिओ गेम्स बाय डायव्हर्टिंग मायसेल्फ इनटू अदर ऍक्टिव्हिटीज. मी काय केलं पाहिजे, आय वुड ट्राय टू लिमिट माय युजेस ऑफ मोबाईल. मी माझ्या मोबाईलच्या युजेसवर लिमिट घातलं पाहिजे, व्हिडिओ गेम्सवर लिमिट घातलं पाहिजे, आणि डायव्हर्ट होण्यासाठी मी अदर ऍक्टिव्हिटीमध्ये त्या ठिकाणी लक्ष घातलं पाहिजे. पुस्तक वाचायचं असेल या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी असतात तशा प्रकारे. These other activities could be anything. कोणत्या ऍक्टिव्हिटीज, प्लेइंग आउटडोर गेम्स, बाहेर जाऊन खेळणे, कुकिंग,
त्याच्यानंतर ऑर जस्ट मीटिंग माय फ्रेंड्स, मित्रांना भेटणे. आय वुड मेक अ कॉन्शियस एफर्ट टू टेक आउट मोर टाइम फॉर सोशल गॅदरिंग. जास्तीत जास्त वेळ मी काय करणार, सामाजिक गॅदरिंग मध्ये लोकांना भेटण्यामध्ये माझा जास्त वेळ देणार. अँड मेक न्यू फ्रेंड्स, नवीन मित्र तयार करणार. अँड इन पर्सनल रॅदर दॅन ऑफ फेसबुक और अदर साइट्स. फेसबुक और इंस्टाग्रामवर मित्र करण्यापेक्षा मी रियालिटीमध्ये जाणार, प्रत्यक्षामध्ये लोकांना भेटणार. जास्तीत जास्त माझा वेळ मोबाईल आणि व्हिडिओ गेम पासून वेगळा करून त्या ठिकाणी मी लोकांना भेटण्यामध्ये माझा वेळ देणार. चाइल्ड ऑफ युअर नेबर इज ऍडिक्टेड टू द टोबॅको चिविंग. तुमच्या शेजारचा मुलगा जो आहे तो तंबाखू खावला आहे, काय करणार, आम्ही जाऊन खाणार नाही, तसं नाही करायचं. मग काय करायचं, मग त्या ठिकाणी काय करायचं, आय विल मेक हिम अवेअर अबाउट द हेल्थ प्रॉब्लेम्स असोसिएटेड विथ चेविंग टोबॅको लाईक माउथ कॅन्सर. पहिल्यांदा बघा टीव्हीवर पिक्चर आला, थिएटरला गेलो बघायला, पहिला ते मुकीशी अडटायचं ते बघा तोंडामध्ये कॅन्सर झालेलं. म्हणजे पहिल्यांदा काय करायचं, आणि जे तंबाखू खातात, सिगरेट पडतात, त्या लोकांना काय केलं जातं, पहिला त्या ठिकाणी त्या सिगरेटच्या पॅकवर वगैरे तिथं कॅन्सर कसं होतं ते दाखवलं जातं. लोकांना अवेअर केलं पाहिजे रे या गोष्टीमध्ये. आय विल मेक हिम अवेअर अबाउट द हेल्थ प्रॉब्लेम्स असोसिएटेड विथ चेविंग टोबॅको लाईक माउथ कॅन्सर. आय विल मेक हिम अवेअर. मी त्यांना काय करणार, अवेअर करणार, जागृती करणार. हेल्थ प्रॉब्लेम्सच्या रिलेटेड जे आहेत, असोसिएटेड विथ चेविंग टोबॅको, टोबॅको खाल्ल्याने काय हेल्थ प्रॉब्लेम होऊ शकतात, जसा माउथ कॅन्सर होतो, टूथ डिके, दात कुजून जातात, गम डिसीज होतो किंवा गम कॅन्सर सुद्धा होतो, किंवा त्या ठिकाणी काय म्हणू आपण टंग कॅन्सर सुद्धा होतो बेटा. दिस विल हेल्प हिम टू मेक अ डिसिजन अबाउट क्वाइटिंग टोबॅको. ह्याच्यामुळे त्याला एक काय मिळेल, तंबाखू सोडण्याला एक प्रेरणा त्या ठिकाणी मिळेल. आय विल ऍडवाइज हिम टू रिड्यूस द यूज ऑफ टोबॅको एव्हरी डे टिल ही फायनली क्वाइट इट कम्प्लिटली. मी त्याला ऍडवाइस करणार की रिड्यूस द यूज ऑफ द टोबॅको स्लोली, हळूहळू तंबाखू कमी कर. जोपर्यंत पूर्ण तंबाखू कमी होणार नाही तोपर्यंत त्याला हळूहळू सोडून टाक. आय विल ऑल्सो मेक हिम टॉक टू हिज फॅमिली ऑर फ्रेंड्स रिगार्डिंग द इश्यू. मी त्याला त्याच्या फॅमिलीला त्याच्याबद्दल रिगार्डिंग जो काही इश्यू आहे तंबाखूचा त्याच्याबद्दल सांगणार. सो ॲज टू हेल्प हिम गेट रीड ऑफ द हॅबिट. जेणेकरून तिची जी हॅबिट आहे ते हॅबिट त्याच्या त्या ठिकाणी काय होईल, सुटेल. अशा पद्धतीने युअर सिस्टर हॅज बिकम इनकम्युनिकेटिव्ह. तुमची बहीण इनकम्युनिकेटिव्ह झालेली आहे, कुणाला बोलत नाही. का बोलत नाही आता हे पाहू आपण. पहिला काय करायचं, काही कारण आहे का, काही त्रास आहे का, काही प्रॉब्लेम आहे का, हे पहिल्यांदा विचारलं पाहिजे. ठीक आहे, पहा. देअर मस्ट बी अ रिझन फॉर माय सिस्टर टू बिकम इनकम्युनिकेटिव्ह अँड माय फर्स्ट स्टेप वुड टू बी फिगर आउट दॅट द रिझन. बघा, देअर मस्ट बी अ रिझन फॉर माय सिस्टर टू बिकम इनकम्युनिकेटिव्ह. जे माझी सिस्टर इनकम्युनिकेटिव्ह झालेली आहे त्याच्या मागे काही ना काही कारण आहे. मग माझा पहिला जो स्टेप आहे तो काय असेल, टू फिगर आउट दॅट रिझन. काय कारण आहे ते पहिल्यांदा तपासणं. वन्स आय गेट टू नो द रिझन, पहिल्यांदा मला ज्यावेळेस कारण कळेल त्यावेळेस आय विल हेल्प हर इन फाइंडिंग द सोल्युशन टू द प्रॉब्लेम. तिला अडचण काय आहे, तिला उत्तर काय करता येईल त्याच्यावर मी सांगू शकतो. इफ रिक्वायर्ड आय वुड लुक फॉर प्रोफेशनल हेल्प फॉर हर इन द फॉर्म ऑफ अ सायकोलॉजिस्ट. जर डिप्रेशन मध्ये गेलेले असेल, मानसिक त्रास असेल तर त्यावेळेस मी तिला काय करू शकतो, सायकोलॉजिस्टची त्या ठिकाणी मदत करून देऊ शकतो. ठीक आहे, मग पुढे काय करता येईल बेटा आपल्याला. आय वुड ट्राय टू इंडल्ज हर इन मोर सोशल ऍक्टिव्हिटीज. तिला जास्तीत जास्त सोशल ऍक्टिव्हिटीज मध्ये, जास्तीत जास्त गोष्टीमध्ये दॅट शी लाईक्स, तिला जे आवडेल टू डू, जे आवडेल त्याच्यामध्ये मी इन्व्हॉल्व करेल. आय वुड ऍडवाइज हर टू टॉक टू हर फ्रेंड्स. तिच्या मैत्रिणींना वगैरे बोलण्यासाठी मी तिला प्रेरित करेल. अँड पीपल हु आर क्लोज टू हर, आणि जे लोक तिच्या क्लोज आहेत त्यांना बोलायला मी प्रेरित करेल. बी इनकम्युनिकेटिव्ह अँड प्रिफरिंग लोनलीनेस. इनकम्युनिटी झाल्यामुळे ती लोनलीनेस म्हणजे एकटी राहिल्यामुळे इज नॉट अ गुड साईन. हा चांगला साईन नाही असं मी त्या ठिकाणी तिला सांगेल. इट इज इम्पॉर्टंट टू डील विथ इट ॲज अर्ली ॲज पॉसिबल. आणि अशा गोष्टीला लवकरात लवकर फेस करणं गरजेचं असतं. ठीक आहे बेटा, फ्री माइंडेड क्वेश्चन असतं. तुमच्या मनाने एखादी 2 वाक्य देवचन, बोलवचन द्यायचं. यू हॅव द यूज फ्री स्पेस अराउंड युअर होम फॉर गुड पर्पज. यू हॅव टू यूज फ्री स्पेस अराउंड युअर होम फॉर गुड पर्पज. तुमच्या घराच्या बाजूला खुली जागा आहे तर चांगल्या पर्पज साठी वापरा. कसं, इफ आय हॅव फ्री स्पेस अराउंड माय हाऊस. माझ्या घराच्या बाजूला खुली जागा आहे, मी घरातला कचरा उचलून तिथंच टाकणार नाही, असं नाही करायचं. तर त्या ठिकाणी प्लांटेशन करायचं, त्या ठिकाणी झाडं लावता येईल का त्याच्याकडे आपण बघायचं. इफ आय हॅव फ्री स्पेस अराउंड माय हाऊस. जर समजा माझ्या घराच्या पुढे फ्री हाऊस असेल, खुली जागा असेल, आय वुड यूज दॅट स्पेस फॉर व्हेरियस पर्पज. वेगवेगळ्या पर्पज साठी वापरेल. जसं गार्डनिंग करण्यासाठी, प्लेइंग आउटडोर्स तयार करण्यासाठी, खेळण्यासाठी, त्या ठिकाणी गेम्स खेळण्यासाठी,
टेकिंग क्लासेस फॉर अंडर प्रिव्हिलेज्ड स्टुडंट्स, जे काही लहान लहान लेकरं असतात त्यांच्यासाठी खेळण्यासाठी वेगवेगळे क्लास घेण्यासाठी. मेकिंग अ क्रिएटिव्ह कॉर्नर, वेगवेगळ्या डिझाईन्स क्रिएटिव्ह कॉर्नर, बाक वगैरे टाकणं तिथं बसण्यासाठी, लेकराला खेळण्यासाठी घसरगुंड्या तयार करण्यासाठी. प्लांटिंग ऑर्नामेंटल आणि मेडिसिनल प्लांट, त्या ठिकाणी ऑर्नामेंटल म्हणजे शोभणाऱ्या वनस्पती जे असतात, मोरपंखी वगैरे असतात बघा, किंवा वेगवेगळ्या डिझाईनच्या वनस्पती आणि प्लांट्स. मेडिसिनल म्हणजे काय, कोरफड म्हणा, त्या ठिकाणी तुलसी, वेगवेगळ्या प्रकारचे प्लांटेशन केले जातात. युअर ब्रदर स्टडी इन द 12th हॅज डेव्हलप्ड द स्ट्रेस. तुमचा भाऊ जो आहे तो 12वीला शिकत आहे आणि त्या ठिकाणी त्याला स्ट्रेस आलेला आहे. काय करणार? देर आर व्हेरियस रिझन्स बिकॉज ऑफ विच माय ब्रदर मे हॅव डेव्हलप्ड स्ट्रेस. त्याच्या मागे अनेक अशी कारणं राहू शकतात की त्यामुळे माझ्या भावाला त्या ठिकाणी मानसिक त्रास, त्या ठिकाणी स्ट्रेस आहे, तणाव आहे. द मोस्ट पॉसिबल रिझन इज दॅट ही इज इन अ क्लास 12 अँड ही इज वरीड अबाउट हिज एक्झाम, बोर्ड एक्झाम. मेन कारण असं राहू शकतो की 12वीला आहे आणि वर्षभर मोबाईल खेळत बसला, इंस्टाग्राम वर्षभर केला, परीक्षा जवळ आल्या, आता म्हणते की बाबा मी काय करू आता, असं पण राहू शकते. किंवा कोणी खरोखर अभ्यास करतात आणि त्यांना त्या ठिकाणी काय येतं, स्ट्रेस येतो, त्या ठिकाणी टेन्शन येतो. मग त्यावेळेस त्याचं मेन जो कारण राहू शकतो, बोर्ड एक्झाम सुद्धा त्याचं कारण राहू शकतो. दॅट ही इज इन द क्लास 12 अँड ही इज वरीड अबाउट हिज बोर्ड एक्झाम, आणि तो त्याच्या एक बोर्ड एक्झामच्या वरीड आहे अँड त्याच्या फ्युचर बद्दल वरीड आहे, हा पण कारण राहू शकतो. हावेवर माय फर्स्ट स्टेप वुड टू सिट डाऊन विथ हिम. आता प्रश्न असा आहे, मोठ्या भावापेक्षा बारका भाऊ बसावं कसं? समजा तुमचा बारका भाऊ असेल तर तुम्ही बसू शकता, किंवा तुमच्यामध्ये फ्री बॉन्डिंग असेल तर त्या ठिकाणी बसू शकता, किंवा तुम्हाला काही होत नाही तर पप्पाला सांगायचं, मम्मीला सांगायचं. ठीक आहे. वुड बी टू सिट डाऊन विथ हिम, त्याच्यासोबत बसा. अंडरस्टँड द कॉज ऑफ हिज स्ट्रेस, त्याला जो काही स्ट्रेस आहे त्याचं कारण काय तो तपासा. आफ्टर अंडरस्टँडिंग द कॉज, ज्यावेळेस आपल्याला कारण कळलं, आय विल वर्क विथ हिम टू टॉक टू चेक आउट अ स्ट्रॅटेजी टू सॉल्व्ह हिज प्रॉब्लेम. त्यावेळेस काय कळल्यानंतर त्याचा प्रॉब्लेमला सोल्युशन काय मिळेल, त्याच्याबद्दल एखादी स्ट्रॅटेजी प्लॅन मी त्या ठिकाणी तयार करत. बघा, I will talk to him in a manner that promote him to think positively and his mind gets diverted from negative thoughts. मग मी काय करणार? I will talk to him in a manner, चांगल्या व्यवस्थित पद्धतीने बोलणार, अशा पद्धतीने बोलणार की त्याला मोटिवेट होईल, त्याला प्रोमोट होईल, थिंक पॉझिटिव्हली, पॉझिटिव्ह विचार त्याच्या मनामध्ये येईल, अँड हिज माइंड गेट्स डायव्हर्टेड फ्रॉम निगेटिव्ह थॉट्स, आणि त्याचा जो माइंड आहे तो निगेटिव्ह थॉट कडून लांब जाईल. अनदर स्ट्रॅटेजी वुड बी टू सजेस्ट ही इंडल्ज इन हिज फेवरेट ऍक्टिव्हिटीज. दुसरी एक स्ट्रॅटेजी असं असू शकते की त्याला त्याची जे काही अदर ऍक्टिव्हिटीज आहेत, फेवरेट ऍक्टिव्हिटीज आहेत, त्याच्यामध्ये आपण त्याला काय करू, इन्क्लूड करू. हा जो पेपर होता तुमचा मार्च 2022चा पार्ट 2चा पेपर होता, आणि हा जो पेपर लिहिलेला आहे माझी विद्यार्थिनी शरीफ श्रीमंगले यांनी लिहिलेला पेपर आहे. आणि एकदा हा पेपर परत एकदा डबल व्हिडिओ बघा आणि जास्तीत जास्त कसं फायदा करून घेता येईल त्याच्याकडे लक्ष द्या. पेपर पॅटर्न असाच असतो, अशा पद्धतीने असतो. असेच मार्च 22, 23, 24, 20 पासूनचे सर्व आपले व्हिडिओ आपल्या यूट्यूबला आणि आपला जो काही ॲप आहे आपल्या ट्युशनचा, त्या ॲपवर तुम्हाला सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि व्यवस्थित बघून घ्या, बार बार रिव्हिजन करा, जेणेकरून तुम्हाला क्वेश्चन पूर्ण पाठ झाले पाहिजे. कदाचित पडलेले क्वेश्चन बोर्डामध्ये डबल पडू शकतात. ओके, यस, थँक्यू.